Good morning, students. Today that we are going to see unit number 2.3, The Twins. This poem is written by Henry Samuel Lake. This is a humorous poem about a pair of twin brothers. Students, do you know what is meant by twin? The twins means two babies born at the same time to the same mother are called twins. You know it very well, and that is twin. Perhaps you may be one of the twins, brothers or sisters, and twins, two babies born at the same time at the same mother. Triplets, now you see here, triplets, three babies born at the same time at the same mother. Quadruplets, that is also four babies born at the same time at the same mother. And quintuplets, five babies born at the same time at the same mother is called quintuplets. Now you come to know, you came to know all those are called twin, triplets, quadruplets and quintuplets. These are the things. Now imagine you had an identical twin, brother or sister. Imagine and share with your classmates what pranks you two would play on your friends, elders in the family and even in school. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू इमॅजिन, कल्पना करा की तुम्ही जुळे आहात, भाऊ असाल किंवा बहिणी असाल, ते जुळे आहात अशी कल्पना करा आणि तुम्ही कुठल्या प्रकारच्या गमती जमती किंवा खोड्या जुळे असल्यामुळे तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या घरातील कुटुंबियांसोबत किंवा तसेच तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींसोबत आणि इवन शाळेमध्ये सुद्धा तुम्ही कशा खोड्या जुळ्या असल्यामुळे करता हे तुम्हाला तुमच्या वर्गासमोर मांडायचं आहे, कल्पना करून मांडायचं आहे. तर तुमच्या मित्रांना हे सांगा, काय काय खोड्या होतात जुळ्या असल्यामुळे, कसं एकमेक तू आहे समजून तुम्हाला किंवा तुम्ही आहात तो आहे समजून तुम्ही काही घेता आणि तुम्ही तो नाही असं सांगता. अशा अनेक गमती जमती तुमच्यामध्ये घडत असतात, त्या तुम्हाला एक्सप्रेस करायच्या आहेत तुमच्या मित्रांसमोर. नाव नेक्स्ट, स्टडी द फॉलोइंग पेयर्स और ग्रुप्स ऑफ वर्ड्स. कप अँड सॉसर, needle and thread, birds and bees, take a risk, sip tea or coffee, hide and seek. तर हे जे शब्द आहेत ते एकत्र येत असतात. तर हे शब्द नेहमी करता एकत्र दोन्ही मिळून येत असतात. अशा या शब्दांना आपण काय म्हणतो, कलोकेशन असं म्हणतो. कलोकेशन, तर असे एकत्र येणारे शब्द त्याला कलोकेशन म्हणतो. नाव इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कलोकेशन. आता कलोकेशन येण्यासाठी ह्या कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत, ते खाली तुम्हाला वापरायचे आहेत. आता इथे कसं ॲब्सल्युटली हा शब्द आहे, तर काय ॲब्सल्युटली नेसेसरी, ॲब्सल्यूटच्या पुढे नेसेसरी येतो. अजून परत दुसरा शब्द दिला आहे ॲक्सेप्ट, डिफीट, हार स्वीकार करा असा हा शब्द आहे. कॅन नॉट ॲफोर्ड, अर्ली मॉर्निंग, फॉर्मल नो, फॉर्मल क्लोथ्स, कॅच ए कोल्ड, जॉब इंटरव्ह्यू, लीडिंग रोल, पास्ट टाइम, joint owners. Such type of words you have to create, that is such type of words are called collocation. Now you see the second, exaggeration or overestimate often causes humor. Exaggeration, what do you know by exaggeration?
even the thing is so small, the thing happened a little bit, but we exaggerate it as a heroic manner. Uh, in our mother tongue, there is one of the saying, exaggerated saying, we say, विथवर लाकूड हातभर धालपी. It means the wood is only 6 inches or 8 inches, but its bark will be doubled 15 to 20 inches. How is it possible? हे असं शक्य आहे का? ह्याला म्हणायचं एक्झॅग्जरेशन, अतिशयोक्ती. म्हणजे परत अजून आपण मराठीमध्ये म्हणतो कसं एक्झॅग्रेटेड केले जातात शब्द, राईचा पर्वत करणे. राई इट मीन्स आपण ज्याला मस्टर्ड म्हणतो, म्हणजे अगदी लहान असते मोहरी, तर तिचा मोठा पर्वत करणे म्हणजे किती एक्झॅग्जरेटेड आहे. अर्थातच एक्झॅग्जरेशन अतिशयोक्ती, छोट्याचं मोठं करून दाखवणे. तर याच्यातून काय होतं की ह्युमर तयार होतो, एक विनोद तयार होतो. फॉर एन एक्झाम्पल, शी इज थिन ॲज ए पिन, म्हणजे ती इतकी थिन आहे, इतकी सडपातळ आहे जशी पिन असते, PIN पिन, टाचणी, म्हणजे एवढी सडपातळ. ही हॅज ए पी-साइज्ड ब्रेन, पी वाटाणा एवढाच त्याचा ब्रेन आहे असं सांगणं म्हणजे एक्झॅग्जरेटेड आहे. माय शूज आर किलिंग मी. आता आपल्याला काही बूट काय ठार मारतात का? थोडं चावतं बूट नवीन वगैरे असेल तर, परंतु इथं एक्झॅग्जरेटेड केलेले आहेत. तर असे एक्झॅग्जरेटेड वर्ड्स जे असतात, सेंटेन्सेस असतात, काही कोटेशन्स असतात, एक्झॅग्जरेटेड असतात. म्हणजे काय असते ते अतिशयोक्ती करून सांगितलेले असतात, त्याला म्हणायचं एक्झॅग्जरेशन. When such exaggerated lines occur in poetry, they are examples of figure of speech hyperbole. तर असे कवितेमध्ये जेव्हा केव्हा अशा अतिशयोक्तींची एक्झॅग्जरेटेड येते, कवितेमध्ये असे शब्द येतात, तेव्हा अशा वाक्य येतं. अशा त्या वाक्यांना कवितेमध्ये हायपरबोल हे एक फिगर ऑफ स्पीच आहे, भाषिक अलंकार आहे. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषिक अलंकार. तर ते काय हायपरबोल असं म्हणतात. हायपरबोल कशाला म्हणायचं? द लाईन ऑर द स्टेटमेंट विच इज एक्झॅग्जरेटेड आर कॉल्ड hyperbole. Now complete the following examples of hyperbole using words from the bracket below. आता काय करायचं आहे की खाली कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्द वापरून आपल्याला एक्झॅग्जरेटेड तयार करायचं आहे. आता इथं पहा काय, सी वेप्ट डॅश ऑफ टीयर्स. सी वेप्ट ॲन ओशन ऑफ टीयर्स. रडल्यानंतर त्या अश्रूंचा महासागर होतो. एक्झॅग्जरेशन आहे. ओशन ऑफ टीयर्स. द हंग्री मॅन एट ए डॅश ऑफ फूड. द हंग्री मॅन एट ए टन ऑफ फूड. आता 1 टन कोण खातं का? पण एक्झॅग्जरेटेड आहे. ही रन्स फास्टर दॅन ए डॅश. फास्टर दॅन ए हॉर्स. ब्रर आय एम फ्रीजिंग टू डेथ. आय शॅल कम ओवर इन जस्ट ए सेकंड. आता तुम्ही सांगा, 1 सेकंड म्हणेपर्यंतच होतो, पण एका सेकंदात येतो असं म्हटलं जातं. तर हे सगळेच्या सगळे काय आहेत? एक्झॅग्जरेटेड आहेत. तर आपण अशा पद्धतीने हे एक्झॅग्जरेशन आहे हे माहिती करून घ्यायचं आहे. ते हायपरबोल असतं. एक्झॅग्जरेटेड हे काय असतात? हायपरबोल असतात. तर अशा पद्धतीने द ट्विन्स याच्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, चिटचॅट ॲक्टिव्हिटीज आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता मी काय करतो, ही कविता फक्त मी वाचून दाखवतो, तुम्ही लक्षपूर्वक लाईन बाय लाईन ऐकायची आहे फक्त. द ट्विन्स. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन, इट रीच्ड ए फेअरफुल पिच. For one of us was born a twin, yet not a soul knew which. One day, to make the matter worse, before our names were fixed, as we were being watched by nurse, we got completely mixed. And thus, you see, by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got Christianized me, and I got Christianized him. This fatal likeness even
jogged my footsteps when at school, and I was always getting plugged, for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? This is the poem, The Twins. You read twice, thrice, many times and try to understand the meaning. Tomorrow we will see the stanza wise, line by line meaning of the poem, how the mischief happens in the twins' life and how they lead their lives uh, with pranks as well as with misery also. And this is the poem. Now, in the margin, you see form and feature, structure and appearance. Taking here mistaking. Kith and kin relatives, which means limit height. In what aspects were the brothers alike? Now the question is asked, try to answer. These words are given, the meaning of those words which occurs in the poem are given in the margin. Study even margin things also. Now, okay, have a nice day. We will see this poem line by line, stanza wise tomorrow. Have a great